हाय स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत चरक शारीर स्थानातील पहिला चॅप्टर जो की आहे कतिधा पुरुषीय शारीर अध्याय. या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली शरीराचे कारण, उत्पत्ती, स्थिती आणि वृद्धी इत्यादींचे वर्णन करतो. या अध्यायामध्ये आपण धातुभेदाने पुरुष किती प्रकारचा असतो. धातुभेदाने पुरुष हा 3 प्रकारचा असतो: षडधातुज, एकधातुज आणि चतुर्विंशतिक. ठीक आहे. पंचमहाभूत आणि आत्मा यांच्या संयोगाला पुरुष म्हणतात. यालाच कर्मपुरुष, चिकित्धाती पुरुष आणि षडधातुज पुरुष सुद्धा म्हणतात. चतुर्विंशतिक पुरुष जे आहे ते 8 प्रकृती, पंचमहाभूत, अव्यक्त, बुद्धी, अहंकार आणि षोडश विकार, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, महाभूत आणि मन यांच्या संयोगाने बनतं. पुरुष याला आपण 4 भागात विभाजित करू शकतो: प्रकृती, प्रकृती विकृती, केवळ विकृती आणि न प्रकृती, न विकृती. प्रकृती म्हणजे जे उत्पन्न होत नाही पण करतं, जसं की अव्यक्त. प्रकृती विकृती, महान, अहंकार, पंच तन्मात्रा. जे प्रकृती म्हणजे जे उत्पन्न होतं आणि करतं सुद्धा. केवळ विकृती जे केवळ उत्पन्न होते पण करत नाही. आणि न प्रकृती, न विकृती म्हणजे जे उत्पन्न पण नाही होत आणि उत्पन्न करत पण नाही, जसं की पुरुष. ठीक आहे. हे तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये झालं आहे, तुम्ही फॅमिलियर आहात. मनाची लक्षणे: ज्ञान होणे, ज्ञान न होणे, आत्मा, इंद्रिय, अर्थ यांच्या संयोगाबरोबर मनसुद्धा असेल तरच ज्ञान होते. मनाचे विषय: चिंतन, विचार, संकल्प, गुणदोष. हे सगळं तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये झालं आहे. काही पण नवीन नाही आहे, तर मी डिटेलमध्ये जाणार नाही. हे पंचकर्मेंद्रिय, त्याची कर्मे, महाभूत, त्यांचे गुण, हे सगळं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आता सेकंड प्रश्न चरकाचार्यांनी अत्रे यांनी मुलींना विचारलं होतं की पुरुषाला कारण का म्हणतात. तर कर्ता, भोक्ता, ज्ञाता पुरुष नसेल तर प्रतिभा, अज्ञान, प्रकाश व अंधकार काहीच असणार नाही. जर उपभोक्ताच नसेल तर मग कोणत्या उपभोगासाठी भावाचे अस्तित्व असणार. ठीक आहे. एक्झाम्पल आहे की कुंभार जो आहे तो घट घडवून आणतो. जर कुंभारच नसणार तर मग घटाचं महत्त्व काय. घटाला कारणच नाही उत्पन्न व्हायचा. बौद्ध जे आहे ते क्षणभंगुरवादाला मानतात. क्षणभंगुरवाद तुम्ही फर्स्ट इयरमध्ये वाचलं असणार. म्हणजे जे वस्तू उत्पन्न होते ते नष्टसुद्धा होणार. तर ते बौद्ध जे आहे ते पुरुष मानत नाही. चौथा प्रश्न होता की आत्मा ज्ञानी आहे की अज्ञ आहे. तर आत्मा, इंद्रिय या दोघांच्या संयोगाने ज्ञान उत्पन्न होते. आत्मा आणि करण सोबत मिळून कार्य उत्पन्न होतो. करण जसं की मन, बुद्धी, इंद्रिय. पाचवा प्रश्न असा की पुरुष नित्य आहे की अनित्य. तर अनादी असेल, आत्मा असेल तर ती नित्य आहे. आणि जर तो मोह, इच्छा, द्वेष, धर्म, अधर्मपासून उत्पन्न होत असेल तर ते अनित्य आहे. सातवा प्रश्न असा होता की विकार कोणते आहे. तर विकार 2 प्रकारचे आहे: क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्रमध्ये येतात 7 प्रकृती विकृती, षोडश विकार म्हणजे 23 तत्व. आणि क्षेत्रज्ञमध्ये येतं अव्यक्त. जन्ममरणाचे कार्य आहे अहंकार, रजतम. ज्या माणसामध्ये अहंकार, रजतम आहे तोच या जन्ममरणाच्या सायकलमध्ये अडकून असतो. पुरुषाची कोणती लक्षणे आहे. प्राणपान, उन्मेष, निमेष, मनाच्या गती, इंद्रियाचे विषय ग्रहण करणे, सुख दुःख, प्रयत्न, चेतना, ध्येयधारणा, बुद्धी, स्मृती, अहंकार, हे सगळे पुरुषाची लक्षणे आहेत. सृष्टीत्पत्तीचा चार्ट आहे जो तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये पण होता. नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता की वैद्य जे आहे ते भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ कोणत्या काळामध्ये चिकित्सा करतो. तर आत्रे आदी मुनींनी म्हटलं होतं की 3ही काळात वैद्य चिकित्सा करतो. जसं की कोणता पेशंट म्हणतो की मला पुन्हा सर्दी झाली, पुन्हा दुखणं सुरू झालं, सगळे भूतकाळ व्याधी आहे. भविष्यकाळामध्ये ज्वर पूर्ण रूपामध्ये अवलंघन कर्म देतो. वर्तमानमध्ये तर आपण चिकित्सा करतोच. 20वा प्रश्न होता की वेदनांचे कारण काय आहे. तर वेदनांची 3 कार्य सांगितलेली आहे: प्रज्ञाप्राद, कालज कर्म, कर्मसंप्राप्ती आणि असात्मेंद्रियात संयोग. हे सगळे जे आहे टर्म्स तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये झालेले आहेत, तुम्ही फॅमिलियर आहात. प्रज्ञाप्रादाचे लक्षण हे पण तुम्हाला माहिती असणार: अतिस्त्री सेवन, विनम्रता, सदाचाराचे त्याग, सदवृत्ताचे पालन न करणे आदी. 22वा प्रश्न होता की सर्व प्रकारच्या वेदनांची निवृत्ती कोठे होते. तर अष्टविध सिद्धी आणि स्मृतिजनक 8 कारणे तुम्ही वाचून घ्याल एकदा. थँक्यू. अशा प्रकारे मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर शारीरतांचा याची समरी करून दिलेली आहे. असेच मी बाकी चॅप्टर्सची सुद्धा समरी तुमच्यासाठी आणणार. त्याच्यासाठी फॉलो करा आणि अपडेटेड राहा. थँक्यू.